मित्रांनो, आजच्या दिसण्याच्या जगात आपण असणं विसरून गेलो आहोत. रोज सकाळी उठल्यावर आपण आरशात स्वतःला बघण्यापेक्षा मोबाईलच्या कॅमेऱ्यात स्वतःला जास्त बघतो. कोणत्या अँगलने मी श्रीमंत दिसेल किंवा कोणत्या फिल्टरने माझं दुःख लपवून मी सुख दिसेन. पण विचार करा, जर तुमच्या आयुष्यात एखादं खरं संकट आलं तर हा कॅमेरा किंवा फिल्टर तुम्हाला वाचू शकतील का? की त्यावेळी तुमच्यातील मुखवटा गळून पडेल. आजपासून शेकडो वर्षापूर्वी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी एका अशाच विषयावर भाष्य केलं होतं, जे आजच्या इंस्टाग्राम रील आणि फेक लाईफस्टाईलच्या युगात तंतोतंत लागू पडतं. आपण आज अशा एका अभंगाचा अर्थ लावणार आहोत, जो तुमच्यातील खोट्या माणसाला संपूर्ण खऱ्या माणसाचा जन्म घालेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात तुमचा अस्तित्वाचं गुपित दडलेल. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्हाला संत तुकाराम महाराजांचे रोखठोक विचार आवडत असतील आणि तुम्हाला तुमचं आयुष्य समृद्ध करायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली लाईक बटन दाबा, जेणेकरून हा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आणि हो, व्हिडिओला हाईप द्यायला सुद्धा विसरू नका. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. वाघाचं कलबूत दिसे वाघाईसा परी, नाही दशा साचा अंगी. बाहेरील रंग निवडी कसोटी, संघर्षाने भेटी आपोआप. शिकविले तैसे नाचावे माकडे, न चालावी त्यापुढे युक्ती काही. तुका मने करी लाटिक्यांचा साठा, फजित तो खोट्या शिकरवूया. तुकाराम महाराज पहिल्या ओवीत म्हणतात, कलबूत म्हणजे काय? कलबूत म्हणजे कापूस किंवा पेंड्या भरलेला वाघाचा पुतळा. बाहेरून बघितलं तर त्याचे डोळे, त्याचे पंजे, त्याच्या पट्ट्या अगदी जिवंत वाघासारखे दिसतात. एखाद्या लहान मूल किंवा अनोळखी माणूस त्याला बघून दचकू शकतो, पण त्या पुतळ्याची किंवा त्या पुतळ्यात वाघाची दशा नसते. दशा म्हणजे वाघाचा नैसर्गिक दरारा, त्याच्या अंगावर काटा आणणारी डरकाळी आणि त्याचं अजयी शौर्य. आज आपण सगळेच कलबूत होत चाललो आहोत. बाहेरून आपण खूप यशस्वी दिसतो, महागडे कपडे, महागडे फोन, चेहऱ्यावरचं कृत्रिम हास्य, पण मनातून आपण घाबरलेलो आहोत. आपल्यात ते वाघाचं शौर्य नाही, फक्त वाघाचा कातडा आहे. तुकोबा म्हणतात, जोपर्यंत शांतता आहे तोपर्यंत डमी वाघ चालतो, पण जेव्हा शिकारी समोर येतो तेव्हाच कळते की हा फक्त पेंड्या भरलेला पुतळा आहे. तुमचं ज्ञान, तुमची संपत्ती, तुमचं चरित्र हे कलबूत सारखं असेल तर फक्त प्रदर्शनापुरता मर्यादित राहतं. बाहेरला रंग निवडी कसोटी, संघर्षाने भेटी आपोआप. शिकविले तैसे नाचावे माकडे, न चाले त्यापुढे युक्ती काही. तुकोबाराम दुसऱ्या ओळीत एक जबरदस्त सत्य सांगतात. सोन्यावर तुम्ही कितीही मुलामा चढवला तरी ते शुद्ध आहे की नाही हे कशावर ठरतं? कसोटीवर. जेव्हा सोन्याला दगडावर घासून बघितलं जातं तेव्हा त्याचा खरा रंग बाहेर येतो. माणसाचं तसंच आहे. जोपर्यंत आयुष्य सुखात आहे तोपर्यंत प्रत्येक जण सज्जन आणि शूर असतो. आपण ज्या संघर्ष म्हणजे स्ट्रगल सुरू असतं, ज्या क्षणी परिस्थिती विरोधात जाते त्या क्षणी तुमचं खरं रूप जगासमोर येतं. संघर्षाच्या वेळी जो टिकतो तोच वाघ आणि जो ढासळतं तो कलबूत. महाराज म्हणतात, शिकवलेल्या माकड मदारी सांगेल तसं नसतं, त्याला युक्ती नसते, त्याला फक्त नक्कल असते. आज आपण तेच करतोय. यूट्यूबवर कोणीतरी सांगितलं म्हणून अमुक एक गोष्ट करणं, कोणी श्रीमंत दिसतंय म्हणून त्याची कॉपी करणं, ही माकड चेष्टा आहे. तुमची स्वतःची बुद्धी कुठे आहे? तुमची ओरिजिनॅलिटी कुठे आहे? संकटाच्या वेळी ही उसने घेतलेली युक्ती कामाला येत नाही, तिथे तुमचं स्वतःचं सत्व लागतं. तुका मने करी लाटिक्यांचा साठा, फजिता तो खोटा शिकवूया. इथे खोटेपणाचा साठा म्हणजे माणूस जेव्हा एक खोटे बोलतो तेव्हा लपवण्यासाठी त्याला 100 खोटी बोलावी लागतात. असा खोटेपणाचा साठा आपण आयुष्यभर करत असतो. खोटे पद, खोटे ज्ञान, खोट्या रुबाब. तुकोबाराय म्हणतात, साठा फार काळ टिकत नाही. खोटा माणूस शिकलं म्हणजे लवकरच फजित होतो. सत्य सूर्यासारखं असतं. तुम्ही कितीही ढग आडवे आणले तरी सूर्य उगायचा थांबत नाही. ज्या दिवशी सत्य समोर येतं त्या दिवशी अशा माणसाची जी फजिती होते ती बघायलाही कोणी उभं राहत नाही. म्हणून खोट्या माणसाच्या
प्रतिष्ठेच्या मागे धावण्यापेक्षा कडू असलेल्या सत्याचा स्वीकार करा. तुम्ही जे आहात तेच जगासमोर मांडा. जगाला घाबरून स्वतःचं अस्तित्व बदलू नका. तुकाराम महाराज हा अभंग आपल्याला आजच्या काळात ऑथेंटिक राहण्याचा सल्ला देतो. देखावापेक्षा तुमच्या कौशल्यावर काम करा. संकटांना घाबरू नये, कारण तेच तुमचे खरं शिक्षक आहेत, जे तुमचा खरा रंग जगाला दाखवतील. कोणाचं तरी अनुकरण करून स्वतःची किंमत कमी करू नये. वाघाचं कातडं पांघरून गाढव होण्यापेक्षा स्वतःमध्ये वाघाचं सामर्थ्य निर्माण करावं. तेव्हाच तुम्ही या जगात डोकं वर काढू शकाल. तुम्हाला तुकाराम महाराजांचा हा रोचक विचार कसा वाटला असेल? तुमच्या आयुष्यात असा कोणता क्षण आला होता जेव्हा तुमच्या खऱ्या रूपाची किंवा धैर्याची कसोटी लागली होती? हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर तुमच्या किमान 5 मित्रांना हा व्हिडिओ पाठवून त्यांना जागा करावं. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन ऑन ठेवा, जेणेकरून पुढचा अभंग तुम्हाला सर्वात आधी पोहोचेल. पुन्हा भेटूया अशाच एका प्रबोधनपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खरेपणा खंबीर हा. रामकृष्ण.